तर आता लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे, की भरपूर लाडक्या बहिणींना आता ही आतुरता आहे, की जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे. आणि भरपूर अशी लाडकी बहीण आहेत, की त्यांना पाठीमागचे राहिलेले हप्ते सुद्धा जे थकीत हप्ते जे आहेत, ते हप्ते सुद्धा येणार का नाही येणार? या जून महिन्याचा हप्ता कोणाला येणार? ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय झाली आहे फक्त त्यांनाच येणार? का बाकीचे लाडक्या बहिणींना ज्यांची ई-के-वाय झाली नाही, त्या लाडक्या बहिणींना येणार का? आणि ही तारीख कधी असणार आहे? ही नोटीस सुद्धा आलेली आहे आता. तर मी आता जून महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे आणि किती रुपये भेटणार? ₹1500 भेटणार का ₹2100 भेटणार? हे तुम्हाला आता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता मी तुम्हाला सविस्तर माहिती काय असणार आहे तुम्हाला ते सांगतो. तर शासनाकडनं निर्णय आलेला आहे आता, की लाडक्या बहिणींसाठी आता जे जून महिन्याचा हप्ता आहे, ते लवकरात लवकर जे भेटणार आहे, तर त्याची नोटीस जी आहे, ती नोटीस आता आपण बघूया स्क्रीनवरती. मी तुम्हाला दाखवतो आता स्क्रीनवरती तुम्हाला नोटीस पण येईल आता. तर आता लाडक्या बहिणींना आता बघा आता आपण स्क्रीनवर आलेला आहे. तुम्हाला समोर आता स्क्रीनवरची नोटीस दिसत असेल. तर जे कोण नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती अपडेट येत असेल. तर आता बघूया आता नोटीस काय आहे. जून महिन्याचा हप्ता कोणाला भेटणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आणि किती भेटेल तुम्हाला? 1500 भेटेल का 2100 भेटेल? आता बघा हे लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता 100% याच दिवशी येणार. पहा सविस्तर माहिती जाणून घ्या. तारीख बघा आता तारीख पण आहे. मी तुम्हाला पुढे दाखवतो आता. आता पुढे बघा आता हे लाडकी बहीण योजना जून इन्स्टॉलमेंट ₹1500. तर बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्त्याचे प्रत्यक्ष ह्या सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने पाहत आहेत. त्यामध्ये आता 8 जुलैला प्रसारित झालेल्या जून महिन्याचा हप्ता वितरणाचा निधी म्हणजेच जी-आर नुकताच आला आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी येईल याबद्दल शंका दूर झाली आहे. तर लाडक्या बहिणींनी तुम्ही बघितलं असेल तर 8 तारखेला हे जुलै महिन्याच्या 8 तारखेला जी-आर आलेला आहे आणि जी-आर ज्यावेळी येतो ना, तर हप्ता जे आहे ती 2 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वितरण व्हायला सुरुवात होतो. बट तरी सुद्धा आता आज 12 तारीख आहे. 12 तारीख असून सुद्धा आता हप्ता अजून आलेला नाहीये. तर आता ही तारीख काय असणार आहे मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. पुढची आता नोटीस बघा काय आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जून महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. प्रत्येक महिन्यांचा हप्ता हा पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येत असतो. परंतु जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला असून अजूनही जून महिन्याचा हप्ता आला नाही. जून महिन्यात हप्ता कधी येणार आणि कोणत्या तारखेला येणार याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. आता बघा जून महिन्याचा हप्ता आता कधी येणार आणि किती येणार ते पण सुद्धा आता आपण माहिती घ्या. जून हप्ता ₹1500 म्हणजे ₹1500 जून महिन्याचा हप्ता जे येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा आता यामध्ये काय लाडकी बहीण योजनेमध्ये मागील 2 दिवसापूर्वी जून महिन्याच्या हप्ता वितरणाचा जी-आर प्रसारित झाला आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता साठी 309 कोटी रुपयांची निधी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाकडे पाठवलेला निधी आता जून महिन्याच्या हप्ता वेतनासाठी लवकरच खर्च केला जाईल. म्हणजे जी-आर निघाल्यानंतर 2-4 दिवसामध्ये हप्ता वितरण होते असते. त्यामुळे आता सोमवारपासून म्हणजे 13 जुलैपासून पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता ₹1500 जमा होणार आहे. हप्ता वितरणासाठी 2-3 दिवसाचा कालावधी लागत असतो. काही महिलांना सोमवारी हप्ता मिळेल तर काही महिलांना पुढील 1-2 दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ₹1500 जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो बघा आता मी जे व्हिडिओ बनवतोय आता 12 तारीख आहे आज, तर उद्या 13 तारखेपासून हप्ता जमा होणार म्हणून असं त्यांच्याकडनं ही नोटीस आलेली आहे. तरी त्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, की हप्ता वितरणासाठी 2-3 दिवसाचा कालावधी लागत असतो. काही महिलांना सोमवारी हप्ता मिळेल, तर काही महिलांना पुढील 1-2 दिवसामध्ये हप्ता मिळेल. जसे की 13 तारखेला काही महिलांना हप्ता मिळेल, म्हणजे काही ठिकाणी हप्ता 13 तारखेला पण मिळू शकतो आणि काही ठिकाणी तुम्हाला 14-15 तारखेपर्यंत सुद्धा हप्ता यायला सुरुवात होऊ शकतो. म्हणजे 15 तारीख लास्ट धरा, 15 तारखेपर्यंत हप्ता सगळ्यांना यायला सुरुवात होणार आहे. तर आता बघा पुढची नोटीस काय आहे, कोणत्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार? आता तुम्हाला नोटीस ही बघा महत्वाची आहे, की तुम्हाला काय सांगितलं त्यांनी कोणत्या महिलांना भेटणार. म्हणजे आता ह्यामध्येच तुमचं मेन जे पॉईंट आहे ते आपण आता जाणून घेऊया. लाडक्या बहीण योजनामध्ये ज्या महिलांना मे महिन्याचे ₹1500 चा हप्ता प्राप्त झालेला होता, अशाच महिलांना जून महिन्याचा हप्ता ₹1500 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. ज्या महिलांचे अर्ज पडताळणीमध्ये आहेत किंवा ज्या महिला मागील महिन्याच्या हप्त्यामध्ये अपात्र झाल्या होत्या, अशा महिलांची अजूनही अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या सर्व महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्या महिलांना फक्त मे महिन्याचा हप्ता प्राप्त झालेला आहे किंवा मिळालेला आहे. अशा महिलांना जून महिन्याचे ₹1500 मिळणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो ह्यांनी आता सरळ सरळ ह्यांनी बोललेलं आहे, की जे ₹1500 पहिलं त्यांना
जे आता बघितले असेल बघा, पहिलं ज्यांचे अर्ज जे पडताळणीत आहेत अजून पण, त्या लाडक्या बहिणींना अजून त्यांना हप्ता जून महिन्याचा भेटणार नाही, म्हणजे ह्यांनी असं म्हटलेलं आहे. तर आता ह्यामध्ये आता लास्ट नोटीस बघा यांनी काय दिलेलं हे पण बघूया. आता अपात्र महिलांची स्थिती, म्हणजे जसं की ज्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाहीये, ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाहीये, तर ते अपात्र ठरले आहेत का, नाही ठरले आहेत का, यादीमध्ये नाव आहे का नाहीये, तर ते आता आपण माहिती आहे त्यामध्ये. पण ही लास्ट नोटीस आहे, ही पण बघा. आता लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरणाच्या वेळेस राज्यातील योजनेमधील जवळपास 80 लाख महिलांची अपात्र यादीमध्ये नाव आलेली आहेत. त्यामध्ये अनेक कारणास्तव या महिला अपात्र झाल्या होत्या. अपात्र महिलांना मार्च पासून हप्ता वितरण झालेले नाही. ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण आणि अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होती, अशाच महिलांना मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला होता. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता त्यांना मिळाला आहे. परंतु ज्या महिला मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ता वितरणा वेळेस अपात्र झालेले आहेत, अशा महिलांना अद्याप ही मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही. जोपर्यंतच्या महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना अपात्र यादीमध्येच नावे राहते आणि त्यांना जून महिन्याचा हप्ता पण मिळणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, यांनी आता काय सांगितलेलं आहे की तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला असेल, बट मे महिन्याचा हप्ता भेटला नाही, तर मे महिन्याचा हप्ता ज्यांना भेटलाय त्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता भेटणारच. बट मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटलाय, बट मे महिन्याचा हप्ता भेटला नाही, तर त्या लाडक्या बहिणींनाही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांना जून महिन्याचा हप्ता भेटण्यास कधी कधी चान्सेस कमी होऊ शकतात, कारण की त्यांचा अजून पण त्यांनी पडताळणी अनेकदा करत आहेत, त्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लास्ट कोणत्या महिन्याचा हप्ता आला होता तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला लास्ट कोणत्या महिन्याचा हप्ता आला होता आणि तुमच्या गावाचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे जसं की आता बघितलं असेल तुम्ही हे नोटीस मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, कारण की आता वितरण आता होणार आहे आणि 2100 रुपये वितरण आता ह्या महिन्यात होणार नाही. 2100 रुपये त्यांनी फक्त सांगितलेलं आहे, बट त्याचं जे योग्य वेळ आहे त्यांनी सांगितलं पण आहे की तारीख त्यांनी सांगणार आहेत. आता जे आहे, आता तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक महिन्याचा जसं लाभ भेटतो तसं त्या पद्धतीमध्ये तुम्हाला लाभ हे भेटत राहणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचा हप्ता लास्ट कोणत्या महिन्यात आलता आणि किती रुपये आलता, तुम्हाला 1500 रुपये लास्टला आले होते का तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये एकत्र आलेले आहेत, हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण की भरपूर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पण हप्ते आले नाही आणि मे महिन्याचा हप्ताही सुद्धा आलेला नाहीये. तर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा पण हप्ता आले आहे आणि मे महिन्याचा पण हप्ता आला असेल, तर तुम्ही निश्चिंत राहायचं आहे. तुम्हाला जून महिन्याचा हप्ता पण येणार आहे आणि तुम्ही पात्र यादीमध्ये आहे. तुम्हाला कंटिन्यू यापुढेही तुम्हाला हप्ते 1500 रुपये तुम्हाला भेटत राहणार आहे. जर तुम्हाला अजून काय ई केवायसी जे नवीन सुरू होणार त्या बाबतीत तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट करा नवीन ई केवायसी म्हणून. मग मी त्या बाबतीत मी अजून एकदा ऑफिसमध्ये जाऊन येऊन तुम्हाला जर त्या बाबतीत काय अपडेट असेल, तर मी अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर हे नवीन नवीन माहितीसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.